राज्यामध्ये पेट्रोल डिझेल मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे। रांगेत उभे राहणारे काळा बाजार करणारे असं सुद्धा महाजन म्हणतात। पेट्रोल डिझेलची ही कृत्रिम टंचाई असल्याचं सुद्धा महाजनांनी म्हटलंय। कॅन घेऊन सगळे 500 हजार लोक बसलेले आहेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत। सगळे नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे त्या कॅनमध्ये, पण त्यातले बहुतांश लोक 80% लोक आता ब्लॅकमेल करण्यासाठी उतरलेले आहेत। कोणी पोरांना धरायचं, महिन्यात धरायचं 100-200 रुपये रोज घे, 150 रुपये रोज घे, ही 30 लिटरची कॅन भरून घे, ही कॅन भरून घे आणि तेच पेट्रोल नंतर डिझेल आलं की 100 ते 150 रुपयाला बाहेर विकायचं। हा सगळा धंदा लोकांचा चाललेला आहे। मला वाटतं जर या कॅन वगैरे बंद केल्या तर हा सगळा विषय सुरळीत होणार आहे। दरम्यान रोहित पवारांनी महाजनांच्या वक्तव्यावर टीका केलेली आहे। गिरीश महाजनांचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आणि असंवेदनशील असल्याचं ते म्हणतात। रांगेत उभे राहणारे हे गोरगरीब शेतकरी असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। काळा बाजार करायला ते काही सत्तेतील मंत्री नाहीयेत अशी टीका सुद्धा रोहित पवारांनी महाजनांवर केली आहे। रोहित पवार यांनी एक्सपोज केलेली आहे। आपण एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। रांगेत उभे राहणारे काळा बाजार करणारे हे महाजनांचं वक्तव्य अयोग्य असल्याचं रोहित पवार म्हणतात। मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आणि असंवेदनशील आहे। रांगेत उभे राहणारे गोरगरीब शेतकरी आहेत। काळा बाजार करायला ते काही सत्तेतील मंत्री नाहीत। महाकुंभमेळ्याच्या कामात निविदा वाढवून रिंग करून तुम्ही किती काळा बाजार केला हे जगजाहीर आहे अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। कुंभमेळ्याच्या कामांमध्ये केलेल्या काळ्या बाजारासंदर्भात लवकरच पुराव्यासकट बोलणार असं सुद्धा रोहित पवारांनी एक्सपोज करत म्हटलंय।